नमस्कार, मी प्रमिला झांबरे. तर आज बनवते मी काबूल चणे आणि बटाटा दोन्ही मिक्स भाजी. तर तर इथं एक 3 बटाटे घेतले, ती ह्याची साल काढली आणि स्वच्छ धुवून घेतले ती. तर आता ही शिजायला टाकणार आहे मी कुकरच्या डब्यामध्ये. तर आता हे काबूल चणे मी रात्री कोमट पाणी करून भिजत ठेवलेलं रात्रभर. आता ती पण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर बटाटे आणि ही काबूल चणे दोन्ही शिजवून घेणार आहे. तर ह्यात आता मी थोडीशी हळद टाकून घेतली आणि 1 ग्लास पाणी ओतले. तर आता ही 3 शिट्ट्या करून मी कुकरला शिजवून घेणार आहे. तर आता ही 3 शिट्ट्या करून शिजवून घेणार आहे. तर 3 शिट्ट्यात छान असं काबूल चणे आणि बटाटे दोन्ही पण शिजलं जात आहे. तर इथं कुकरच्या 3 शिट्ट्या घेतल्या, त्या थंड होईपर्यंत वाटून घेते मी. तर इथं थोडंसं खोबरं घेतलंय, कोथिंबीर, लसूण आणि इथं तीळ आणि जिरे मी बारीक करून भाजून घेतलेली आहे. बारीक नाही, बारीक करण्यासाठी टाकते मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर आता लसूण, खोबरं आणि कोथिंबीर हे पण आपल्याला छान असं वाटण करून घ्यायचंय. आणि या वाटणामध्ये काय करते, थोडासा कढीपत्ता टाकते. फोडणीला टाकलेला बाहेर निघतो, खाण्यात जात नाही, म्हणून थोडासा मी वाटण बारीक करताना पण थोडा टाकून घेतलेला आहे. तर बघा, बारीक अशी ह्याची मी पेस्ट करून घेतली. थोडंसं पाणी ओतलेलं आहे. इथं फोडणीसाठी एक कांदा चिरून घेतलाय, एक टमाटर चिरून घेतले. तुम्हाला चिरून घेण्याऐवजी पेस्ट जरी करायची असेल ह्याची तर पेस्ट करू शकता. फोडणीला इथं कांदा, लसूण मसाला थोडा घेतलाय, लाल चटणी 1 चमचा, काळं तिखट 1 चमचा, दुसरे मसाले मी कुठले घेतले नाहीत आणि 1 कढीपत्त्याचं पान घेतलंय. तर बघा, हे काबूल चणे पण छान असे शिजलेले आहेत. गरम अजून मस्त मऊसूत झालेला आहे आणि बटाटे पण छान अशी शिजलेली आहे ती. तर बटाट्याच्या फोडी करण्यासाठी मी एका प्लेटमध्ये बटाटे अगोदर काढून घेते. इथं बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या त्या आपण आता फोडणी टाकूया. तर फोडणीसाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे. कढईमध्ये तेल पण ओतून घेतलेलं आहे. तर फोडणीसाठी मी जिरी मोहरी टाकून घेतली आहे. जिरी मोहरी तडतडल्यानंतर आपण कांदा टाकायचा आहे. तर जिरी मोहरी छान अशी तडतडली, फुगून वर आली आहे. तर आता मी कांदा टाकून घेते. आपल्याला आता कांदा छान असा लाल होऊ द्यायचा. तर बघा, कांदा छान असा लाल झालेला आहे. मी टाकून घेते कढीपत्ता. 1 मिनिटभर कढीपत्ता तळून घेतला. त्यात आता टाकते टमाटर. ज्यावेळेस कांदा लाल भाजतो त्याच वेळेस नंतर टमाटर टाकायचं. अगोदर टमाटर टाकलं तर कांदा आपला लाल होत नाही. आता ही टमाटर मऊ होण्यासाठी मी ह्यात टाकते चवीनुसार मीठ. नंतर मी भाजीला मीठ वापरणार नाही, आताच टाकून घेते. तर 1 मिनिटभर मी ह्याच्यावर झाकण ठेवलेलं. तर छान असं टमाटर शिजलेलं आहे. पण हे आता मी ही अद्रक लसूणची जी पेस्ट केलेली आहे ती सगळं खोबरं हे सगळं टाकून घेते, म्हणजे त्याच्यासोबत घसरणार नाही टमाटर आपल्याला मऊ करताना. नुसतं टमाटर तेलात घसरलं जात आहे, म्हणून हे वाटण केलेलं टाकून घेतलंय आणि छान असा आता टमाट्याला मी मऊ करून घेते, म्हणजे टमाट्याची फोड पण दिसणार नाही खाताना. तर बघा, वाटण छान असं तेल सुटूसर भाजलेलं आहे, तळलेलं आहे तेलामध्ये आणि टमाटर पण छान असं बारीक झालेलं आहे. तर मी थोडेसे मसाले घेतलेले आहेत, ते मसाले टाकून घेते. कांदा लसूण मसाला, चटणी आणि काळं तिखट एवढंच घेतलेलं आहे मी. तर ही पण तेलात छान असं मिक्स करून घेते मसाले. तर बघा, आता टमाटर ही कुठं दिसत नाही, काय नाही, छान असं बारीक पेस्ट झालेली आहे. तर आता ह्यात मी ही बटाटे शिजलेला टाकून घेते. हे काबूल चणे शिजलेले, हे पाणी पण आपल्याला ओतून द्यायचं नाही, हे पाणी पण ह्यातच ओतायचं आहे. तर आता ह्याला छान असं मी मिक्स करून घेते.
तर काबुल चणे आणि बटाटा पण शिजलेले आहे, त्याच्यामुळे आपल्याला फक्त आता शिजवायची नाही भाजी, एक उकळी घ्यायची आहे. तर छान अशी उकळी आली, मी वरून थोडीशी कोथिंबीर टाकते आणि गॅस बंद करते. तर बटाटा आणि काबुल चण्याची मस्तपैकी साध्या सोप्या पद्धतीने आज मी भाजी बनवली. तुम्ही ही कधी केली नसेल तर करून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.